तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज। अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत रहा तुमच्या शहराचे चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज। अंजनगाव सुरजी येथे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। बागेश्वर संस्थानचे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाले। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचे विधान करून त्यांच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर आज अंजनगाव सुरजी येथे काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर तसेच भाजपा व संघाचा तीव्र शब्दात निषेध केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी त्यांचा टरबूज फोडून निषेध करण्यात आला आहे। यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील दाडू, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, रमेश सावडे, नगरसेवक शोएब खान, शरद लव्हाडे, राम गीते, नगरसेवक मोहम्मद आसिफ, त्याचप्रमाणे अंजनगाव सुरजी तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते। अंजनगाव सुरजी न्यूज करिता जावेद शहा यांची रिपोर्ट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। आता काही 2 दिवसापूर्वी बागेश्वर संस्थानचा एक महंत समजणारा बागेश्वर, त्याला ज्याला बाबा म्हणतात, त्या बाबाला काळीमा बसणारं वक्तव्य त्यांनी या महाराष्ट्रात येऊन केलं। महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या इतिहासाला मोडतोड करून एक घृणास्पद वाक्य केलं। त्या इतिहासाची मोडतोड करून त्यांनी रचना मांडायचे प्रयत्न केले। हा आपल्या शिवाजी महाराजांवर केलेला एक प्रकारचा अन्याय आहे। हा आपल्या मराठी माणसावर, शिवाजी महाराजांना मानणाऱ्या माणसावर अपमान आहे। आणि ते वक्तव्य करत असताना विद्यमान सरकारमधले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित होते, केंद्रातले मंत्री उपस्थित होते आणि या मंत्री महोदयांच्या उपस्थितीत जर एखादा कोणी स्वतःला महाराज समजणारा अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर ते खरोखर निषेध आहे। आणि ते निषेधार्थ असल्यामुळे अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटी, ग्रामीण व शहर सर्व आम्ही त्या गोष्टीचा निषेध करत आहोत। त्या बागेश्वर बाबांवर कारवाई व्हायला पाहिजे, त्याला महाराष्ट्रात प्रवेशबंदी व्हायला पाहिजे अशी आमची काँग्रेस जनाची मागणी आहे। म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही टरबूज फोडून त्यांचा निषेध साजरा करत आहोत। ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव सुरजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा।